राज ठाकरे आणि मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी. मनसेविरोधातील याचिका म्हणजे भाजपचं षडयंत्र, मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप. अंजली दमानी यांनी घेतली महसूल मंत्री बावनकुळेंची भेट. धनंजय मुंडेंचे निकटवर्ती राजेंद्र घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांची जमीन लाटली, आरोपाबद्दल चर्चा. मंगेशकर रुग्णालयाकडून वैद्यकीय निष्काळजीपणा झाला किंवा नाही याचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू. पोलिसांचं ससूनच्या अधिष्ठात्यांना पत्र. फुले चित्रपट राज्यातील जातीयवाद वाढवणार, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आरोप. काही दृश्यांवर आक्षेप, सिनेमा सर्वसमावेशक असावा, दवेंचं आवाहन. कल्याणमधील शक्तिधाम प्रसूतीगृहात महिलेचा मृत्यू, डॉक्टर जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप, तर खासगी रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा दावा. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 29 तारखेला पुढील सुनावणी. बदलापूरप्रमाणे कोर्टाच्या अधिपत्याखाली टीम नेमून सखोल चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी. MMRDA प्रकल्पांसाठी 4,07,000 कोटींचा निधी. इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा. गुहागरमधील सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी महाभारतावरून कोटी. संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार उद्धव ठाकरेंचा निर्धार. दौलताबादमध्ये देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग, वाळलेलं गवत पेटलं. किल्ल्याच्या चारही बाजूंनी आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट. सोन्या चांदीचे दर घसरल्यानं ग्राहकांना दिलासा. सोनं 3 दिवसात 3,000 रुपयांनी स्वस्त. जीएसटीचा सोन्याचा दर आता 91,000वर. चैत्री एकादशी निमित्त पंढरपुरात 4 लाखांपेक्षा जास्त भाविकांची मांदी आळी, तर विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.